होळीचा सण म्हणजे रंग, आनंद आणि गोड सुगंध आणि त्या सुगंधात सर्वात खास असते ती म्हणजे पारंपरिक पुरणपोळी आणि झणझणीत कट्टाची आमटी। आज आपण ही रेसिपी योग्य प्रमाण, योग्य टेक्निक आणि काही महत्त्वाच्या टिप्स सह बनवणार आहोत। अर्धा किलो हरभरा डाळ स्वच्छ धुवून किमान अर्धा तास भिजत ठेवा। भिजवलेली डाळ कुकर मध्ये घाला। त्यात आवश्यक तेवढं पाणी, चिमूटभर मीठ, हळद आणि थोडंसं तेल घाला। झाकण लावून 3 शिट्ट्या द्या। डाळ जास्त गळू नये आणि कडकही राहू नये। ती मऊ पण दाणेदार राहिली पाहिजे। 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा चाळून घ्या। त्यात मीठ आणि तेल घालून आधी कोरडं मिश्रण तयार करा। हळदीचं पाणी घालून मिक्स करा। मऊ आणि लवचिक कणिक मळा। कणिक कडक नको, ती हाताला मऊ वाटली पाहिजे। थोडं तेल लावून झाकून ठेवा। कुकर पूर्ण थंड झाल्यावर उघडा। डाळ आणि कट वेगळं करा। कट बाजूला ठेवा, तोच पुढे आमटीसाठी वापरणार आहोत। थोडी उकडलेली डाळ बाजूला काढू। डाळ जाळीतून किंवा पुरण यंत्रातून गाळून घ्या। सर्व डाळ गाळून घेतली आहे। कढईत टाकून मध्यम आचेवर परता। जास्तीचा ओलावा पूर्ण आटला पाहिजे। नंतर अर्धा किलो गूळ घाला। गूळ पूर्ण वितळेपर्यंत सतत हलवत राहा। डाव उभा ठेवला तर तो सरळ उभा राहिला पाहिजे आणि पुरण डावाला चिकटलं पाहिजे, खाली सैल पडू नये। शेवटी वेलची, जायफळ आणि सुंठपूड घालून छान मिक्स करा। पुरण थंड होऊ द्या। आता आपण कटाची आमटी बनवून घेऊ। सुकं खोबरं, धने, जिरे, लवंगा, मिरी आणि दालचिनी मंद आचेवर भाजा। रंग बदलायला लागला की खसखस घाला। थंड करून बारीक पूड करा। कढईत तेल गरम करून हा मसाला परता। त्यात कढीपत्ता, मालवणी मसाला, काश्मीरी तिखट आणि गरम मसाला घाला। यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। थोडी उकडलेली डाळ घाला। नंतर कट घाला। गरज असल्यास पाणी घालून उकळी आणा। थोडंसं पुरण घातल्यास आमटीला संतुलित गोडवा येतो। चवीनुसार मीठ घालू। आता अर्धवट झाकण ठेवून छान उकळी येऊ द्या। वर छान तांबूस तरी आली की कोथिंबीर घाला। कटाची आमटी तयार। कणिक पुन्हा थोडी मळून मऊ करा। छोटा गोळा घ्या। कणकेच्या तिप्पट पुरण वापरा, यामुळे पोळी भरदार आणि मऊ होते। हाताने फिरवत छोटी वाटी तयार करा। मध्ये पुरण ठेवा। कडा सावकाश वर आणून बंद करा। जोड व्यवस्थित सील करा। तांदळाच्या पिठात घोळवा। हलक्या हाताने गोल लाटा। जास्त दाब देऊ नका, नाहीतर पुरण बाहेर येईल। गरम तव्यावर थोडं तूप लावून पुरणपोळी ठेवा। मध्यम आचेवर भाजा, ती हळूहळू फुगायला लागेल। दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा। पोळी खरपूस भाजून झाली की चाळणीवर काढून घ्या, म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल। गरमागरम पुरणपोळीवर तूप घाला आणि झणझणीत कटाच्या आमटी सोबत सर्व करा। हीच खरी पारंपरिक चव। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।